नमस्कार मैत्रिणींनो, मिरर वर्क 21 डेज चॅलेंज सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही तुमच्याकडे नसलेल्या गोष्टींविषयी सतत तक्रार करत राहता का? तेव्हा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. जेव्हा तुम्ही असं म्हणता तेव्हा त्याचा काय परिणाम होतो आणि तुम्ही काय बोललं पाहिजे हे आज तुम्हाला या व्हिडिओतून नक्की समजेल. हा कोर्स खरं तर सुरू केल्यापासून तुम्ही तुमच्या जर्नलमध्ये जे काही लिहिलेलं आहे ते कधी तुम्ही वाचून पाहिलंय का? जर पाहिलं नसेल तर नक्की वाचा. तुमच्या लक्षात येईल की तुम्ही या प्रवासात कितीतरी नवीन गोष्टी शिकला आहात. आता जेव्हा तुम्ही आरशासमोर उभे राहता तेव्हा स्वतःकडे पाहून अगदी सहज आणि आरामात तुम्ही स्वतःला स्वयंसूचना देऊ शकता. कारण तुम्ही खरोखरच तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार आकर्षित करणारे एक मॅग्नेट आहात. हे पटतंय का तुम्हाला? पण मला सांगा, तुमचा स्वतःवर असा विश्वास आहे का की तुम्ही पैसा, समृद्धी आणि वैभव आकर्षित करणारे सुद्धा मॅग्नेट आहात? या जगामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी विपुल आहेत, इतकी समृद्धी आहे की ती फक्त तुमची वाट पाहत आहे. तुम्ही त्याचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही कधी तयार होताय याचीच ती वाट पाहत आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढा खर्च करू शकाल त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने पैसा या जगामध्ये उपलब्ध आहे. तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही इतका आनंद या पृथ्वी तलावर भरून राहिलेला आहे. जर तुम्ही ही गोष्ट संपूर्णतः समजून घेतली ना, तर तुमच्या सहज लक्षात येईल तुम्हाला ज्या गोष्टींची गरज आहे आणि जे जे तुम्हाला हवंसं वाटतं ते सगळं काही तुम्हाला सहज मिळू शकतं. पण प्रश्न हा आहे की तुम्ही हे सगळं स्वीकारण्यासाठी ग्रहणशील आहात का? ही युनिव्हर्सल एनर्जी आहे ना, तुम्हाला सर्व काही देण्यास तयार आहे. पण तुम्ही ते घेण्यासाठी मोकळ्या मनाने तयार असलं पाहिजे. चला तर मग आत्ताच माझ्यासोबत एक छोटीशी कृती करा. तुमचे दोन्ही हात मोकळे पसरा आणि अगदी मनापासून म्हणा, विश्वातील चांगलं विपुल असलेलं सर्व काही मोकळ्या मनाने स्वीकारण्यासाठी मी ग्रहणशील आणि तयार आहे. मैत्रिणींनो, वैभव आणि समृद्धी म्हणजे केवळ पैसा नव्हे, तर पैसा, प्रेम, यश, आरामदायी गोष्टी, उत्तम स्वास्थ्य, सौंदर्य, सुखसाधने, सुखसोयी, ज्ञान आणि वेळ या सगळ्यांचा संगम म्हणजे समृद्धी. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याकडे नसलेल्या गोष्टींबद्दल किंवा तुमच्या कमतरतेबद्दल बोलून समृद्धी कधीही निर्माण होत नाही. जेव्हा तुम्ही तुमच्याकडे नसलेल्या गोष्टीवर मन एकाग्र करता तेव्हा तुमच्या आयुष्यात आणखी कमतरता निर्माण होते. दारिद्र्य आणि गरिबीबद्दल बोलून तुम्ही आणखी गरिबी अट्रॅक्ट करता. या उलट जेव्हा तुम्ही कृतज्ञतेचे विचार करता तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त विपुलता आणि समृद्धी येते. कारण निसर्गाचा नियमच आहे, तुम्ही जे देता तेच तुमच्याकडे परत येतं आणि तुम्ही जीवनाकडून जे घेता तेच जीवन तुमच्याकडून घेतं. त्यामुळे तुमच्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टींविषयी आजपासून कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात करा. आणि यासाठीच हे मिरर वर्क हे अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली साधन आहे. तुमच्या मनातील जे चुकीचे विश्वास आणि जे पैशाचा आणि संपत्तीचा ओघ अडवत आहेत त्या सगळ्या विचारांना ओळखा आणि मिरर वर्कच्या मदतीने त्यांना मनातून काढून टाका. चला मग दिवसातून एकदा तरी 2 हात पसरून आनंदाने आपल्याला या स्वयंसूचना आरशासमोर उभं राहून 10 वेळा म्हणायच्या आहेत. तर माझ्यासोबत आज म्हणा, या विश्वातील अथांग समृद्धी आणि वैभव मिळवण्यासाठी मी ग्रहणशील आहे. माझी प्राप्ती ही सतत वाढत आहे आणि मी जेथे जेथे जाते तेथे मी समृद्ध होते. मी पैसे आकर्षित करणारी मॅग्नेट आहे. माझ्या कामाचं नेहमी कौतुक होतं आणि मला त्याचा उत्तम मोबदला मिळतो. आकर्षणाचा नियम माझ्या जीवनामध्ये फक्त चांगल्या गोष्टी आणतो. मी माझी सर्व काही बिले आनंदाने भरते आणि त्या बिलांचे चेक लिहिताना मला अत्यंत आनंद होतो. जीवनशक्तीनो, तुमचे धन्यवाद. जीवन माझ्या सगळ्या गरजा पूर्ण करत आहे. जेव्हा काही खूप चांगलं घडेल तेव्हा कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका. आणि आज जर्नलमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर डायरीमध्ये तुमच्या संपत्तीविषयी तुमच्या मनामध्ये काय विचार आहेत, काय विश्वास आहेत ते लिहून काढा. तुमची पैशांविषयीची सगळ्यात मोठी भीती कोणती आहे आणि तुम्हाला हे असं का वाटतं ते सुद्धा लिहा. लहानपणी तुम्ही पैशाविषयी काय शिकलात, तुमच्या घरामध्ये पैसे कशा पद्धतीने हाताळले जात असत आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला हव्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत अशी मनामध्ये कल्पना करा. आणि ती कल्पना केल्यानंतर, ते सगळं मिळाल्यानंतर तुमचं आयुष्य कसं असेल, तुम्ही प्रवासाला कुठे जाल, नेमकं काय कराल, हे सगळं अगदी तपशीलवार आणि तुमच्या मनातील भावनांसहित
लिहून काढा आणि त्या आनंदाचा अनुभव घ्या आणि त्या कल्पनाशक्तीमध्ये तुम्ही रमून जा. जसं लिहून काढाल तसं ते व्हिज्युअलाइज सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या मिरर वर्क नंतर करायचं आहे. स्वतःला एक गोष्ट नेहमी सांगा, मी त्या वैश्विक शक्तीशी एकरूप आहे, जिथे अनंत ज्ञान आणि शहाणपणा आहे. या पृथ्वीवर मला गरज आहे त्यापेक्षा अधिक अन्न आहे. मी खर्च करू शकते त्यापेक्षा अधिक पैसा आहे आणि मी कल्पना करू शकते त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आनंद भरून राहिलेला आहे. वैश्विक शक्ती म्हणजे ही युनिव्हर्सल एनर्जी माझ्या प्रत्येक सकारात्मक मागणीला नेहमी हो म्हणते. म्हणूनच आजपासून नकारात्मकतेवर वेळ वाया घालवणं बंद करा आणि फक्त समृद्धीचा विचार करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आरशासमोर म्हणा, मी समृद्ध आहे, मी शांत आहे, मी सुखी आहे, मला जे काही हवं आहे ते सगळं काही मिळत आहे आणि माझ्याकडे जे काही आहे त्याबद्दल धन्यवाद.